आणि बाबांनी इथे एक खूप चांगलं असं हे मंदिर उभं केलं, एक जागा उभी केली श्रद्धावंतांसाठी. त्याच्यामुळे मी नेहमी इथे येतो. पण गेल्या काही वर्षापासून बाबा खाली हायवेवर एक आश्रम बांधून तिथे राहत होते. पूर्वी जाताना येताना इथं मी नेहमीच यायचो, पण आता बाबा इथं नसल्यामुळे तिथे यायचो. त्यामुळे आज मी कालपासून अहिल्यानगरला एक सेनापती बापट साहित्य संमेलन होतं, त्याचा मी अध्यक्ष होतो. आणि तब्येत बरी नसल्यामुळं काल एक दिवसभर संमेलन अटेंड केलं, माझं अध्यक्ष भाषण केलं आणि आज त्यांची परवानगी घेऊन मी परतीच्या प्रवासात निघालो. औरंगाबादला माझे गुरुवर्य सुधीर रसाळ, मराठीतले फार मोठे समीक्षक, वय वर्ष 92, त्यांचा थोडा अपघात झाला घरातल्या घरात, म्हणून त्यांना भेटायला गेलो. आणि तिथून निघाल्यावर मग या गुरुवर यांना फोन केला की बाबा मी तुम्हाला भेटायला येतो. बाबा म्हणाले मी इकडे गडावर आहे. त्याच्यामुळे मग इकडं या, तुम्ही इकडे जाता येऊ, पण तुम्ही इथं सगळे आहात हे त्यांनी मला सांगितलं नाही. पण मला काहीच माहित नव्हतं. आणि अचानक खाली अभ्यासाला बसलेली मुलं दिसू लागली. आम्ही गड चढताना म्हटलं एकच काय, आणि वर आल्यावर तुम्ही सगळे दिसायला लागले. त्याच्यामुळं मला आश्चर्य वाटलं. अमृते बाबा ना, अमृते बाबांचा जुना, म्हणजे मला वाटतं तुमच्या आधी जे मंत होते, त्यांच्या आधी जे मंत होते, म्हणजे तुमचे अजय गुरु, हे आमच्या गावामध्ये चातुर्मास होता रिधोऱ्याला. त्यामुळे अमृते बाबा आणि भोजने बाबा यांचे कार्यक्रम नेहमीच, म्हणजे चातुर्मास नेहमीच आमच्या गावात झालेले आहे. भोजने बाबांचे आणि अमृते बाबांचे खूप जुने अमृते बाबा. आता माझे जवळजवळ माझ्या लहानपणी, म्हणजे 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. माझं वय 65 वर्ष आहे. तर माझ्या लहानपणी ते बाबा यायचे. तर तेव्हा म्हणजे तुमचे बहुतेक अजय गुरुच असणार, म्हणजे तुमच्या आधी जे मंत होते त्याच्या आधीचे मंत असणार, बरोबर आहे ना? त्याच्या आधी ते मंत असणार. त्या बाबांची मूर्ती मला अजूनही आठवते. आणि लहानपणी त्यांनी माझ्यावर संस्कार देखील केलेले आहेत. त्यांच्याकडे काही गोष्टी मी भोगलेल्या आहेत. लहानपणी सूत्रपाठाचे वगैरे सूत्र त्यांच्याकडून मी ऐकलेली आहेत. भोजने बाबाकडून काही, अमृते बाबाकडून काही. आणि खुशालबाई जैतकरना आम्हाला होत्याच, संपूर्ण अभ्यास घेण्यासाठी कायमच आमच्याकडे होत्या. त्यामुळे अमृते बाबांचा आणि आमचा खूप जुना ऋणानु संबंध आहे. त्यांच्या मार्गाचा आणि आमच्या गावचा खूप जुना ऋणानुबंध आहे. कारण आता मीही गेली 40 वर्षापासून परभणीला स्थायिक झालेलो आहे. गावाकडचा फारसा संबंध राहिलेला नाही. पण बाबांनी जेव्हा सांगितलं की अमृते बाबा, तेव्हा एकदम माझ्या लक्षात आलं की माझ्या लहानपणी अमृते बाबांचा